प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्र सरकारद्वारे हा दरवर्षी दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याची रक्कम आहे 25 लाख रुपये. आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्हीही, म्हणजेच जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार. हा पुरस्कार मित्रांनो संस्कृत आणि उर्दू या भाषेसाठी दिलेला जातो आणि मागचा पुरस्कार हा दामोदर मौजा हे कोकणीचे आहेत आणि पहिला पुरस्कार हा 1965 या दिवशी दिला गेला होता जी. शंकरा कुरूप यांना. आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 हा पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, पुरस्कार हा 2023चा आहे, पण 2024ला सन्मानित करण्यात आलेला होता. तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे निलेश साबरे यांना मराठा उद्योगरत्न पुरस्काराने जाहीर करण्यात आलेले आहे. आता प्रश्न क्रमांक चौथा पहा. जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा पुरस्कार कधी दिला जातो पहा. धोक्याच्या वेळी अपवाद, शौर्य आणि निस्वार्थपणा याच्यासाठी पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मित्रांनो शशिकांत कुमार यांना मिळालेला आहे. आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पहिला पुरस्कार मित्रांनो पहा नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. कोणाला दिला जातो? राष्ट्रासाठी, लोकासाठी आणि समाजासाठी अतुलनीय योगदान म्हणून दिले जाते, त्यांच्यासाठी दिला जातो. आणि हा पुरस्कार मित्रांनो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 हा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? जी.डी. बिर्ला पुरस्काराने 2023च्या या पुरस्काराने आदिती सेन डे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हा पुरस्कार आहे 2023चा, मात्र 24मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पहा. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024चा पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे निखिल वाघ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे कोण आहेत पहा. गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून हे काम करत असतात. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. 2024मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? हा खूपच आणि सर्वोच्च पुरस्कार मानला जातो भारतरत्न पुरस्कार. हा मित्रांनो पुरस्कार 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. 49वा नंबर आहे कर्पूरी ठाकूर, 50वा आहे लालकृष्ण अडवाणी, 51वा आहे पी.व्ही. नरसिंहराव, 52वा आहे चौधरी सिंग आणि 53वा आहे एम.एस. स्वामीनाथन यांना. पहिला पुरस्कार हा इंदिरा गांधी यांना देण्यात आलेला होता 1971मध्ये आणि सर्वोच्च तरुण पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक सी आहे जवान या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याच्यातला सर्वोच्च अभिनेता आहे शाहरुख खान, सर्वोच्च अभिनेत्री आहे नयनतारा, सर्वोच्च अभिनेता आहे बॉबी देओल. आता प्रश्न क्रमांक 10 पहा. सनातन शिरोमणी 2024 पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सनातन शिरोमणी पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक ए असणार आहे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे प्यारलाल शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. के.पी. नाबियार 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? के.पी. नाबियार हा पुरस्काराने
ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे एस स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक असणार आहे सी नीता अंबानी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा BAFTA पुरस्कार 2024चा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक बी असणार आहे ओपनहायमर या चित्रपटाला मिळालेला आहे. 15 पहा कोणत्या राज्याच्या जॅकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याच्या जॅकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए असणार आहे ओडिसा या राज्याच्या जॅकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. आसाम राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने ऑप्शन क्रमांक डी रंजन गोगाई यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 17 आहे नेल्सन मंडेला पुरस्काराने 2024चा हा पुरस्कार नेल्सन मंडेला पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या कंपनीला आहे. ऑप्शन क्रमांक सी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्स या संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 18 पहा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. पंडित भीमसेन जोशी पुरस्काराने ऑप्शन क्रमांक बी असणार आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 19 आहे ग्रॅमी पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझियम अल्बम पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. ग्रॅमी पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक सी असणार आहे दिस मुमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 20 आहे उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द आयर 2023चा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे डॉक्टर बीना मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय महिला कोण बनलेली आहे. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारे भारतीय पहिली महिला हा ऑप्शन क्रमांक ए असणार आहे दिव्यकृती सिंह यांना पुरस्कार हा जिंकलेला आहे. फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार 2024चा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक सी असणार आहे 12th फेल या मूवीला. क्रमांक 23 2024मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2024मध्ये एकूण 132 व्यक्तींना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पद्मविभूषण पुरस्कार हा 5 व्यक्तींना मिळालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार हा 17 व्यक्तींना मिळालेला आहे आणि पद्मश्री पुरस्कार हा 110 लोकांना मिळालेला. 24 पहा संस्कृत रत्न पुरस्कार 2024 हा पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेले आहे. संस्कृत रत्न पुरस्कार 2024मध्ये हा किती व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे. तर हा पुरस्कार 5 व्यक्तींना मिळालेला आहे. तर हे व्यक्ती कोण आहेत सुकांत मुजुमदार, एकनाथ शिंदे, सुधीर गुप्ता, रामसिंग कोल्हे आणि कुलदीप शर्मा या 5 व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. क्रमांक 25 पहा शंकर स्मृती पुरस्कार 2024चा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. शंकर स्मृती पुरस्कार 2024चा हा पुरस्कार ऑप्शन क्रमांक सी आहे पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 26 पहा कोणाला पिन पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पिन पेंटर पुरस्काराने अरुंधती रॉय यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे कालिदास सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. कालिदास सन्मान पुरस्कार हा डॉक्टर संध्या पुरेचा यांना जाहीर झालेला
आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, 12वा विश्व हिंदी सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 12वा विश्व हिंदी पुरस्कार हा डॉक्टर उषा ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, नॅशनल आयकॉन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? नॅशनल आयकॉन अवॉर्डने आदिती बोधनकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 30 आहे, रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? रशियाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे नरेंद्र मोदी आहेत, पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 31 आहे, स्पाइस अवॉर्ड 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? स्वप्ना कलियनाल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, अटल पेन्शन योजना पुरस्कार हा कोणत्या बँकेला मिळालेला आहे? बँक ऑफ इंडिया या बँकेला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा, पायोनियरिया ऑफ द पुरस्कार 2024 हा कोणाला मिळालेला आहे? पायोनियरिया ऑफ द पुरस्कार 2024 हा ग्रेटा ग्रेविन यांना मिळालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 34 पहा, राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार हा डॉक्टर दामोदर खडसे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मित्रांनो मध्य प्रदेश या सरकारचा आहे. आता प्रश्न क्रमांक 35 आहे, पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024ने कोणाला जाहीर झालेला आहे? पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार हा राहुल गांधी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 26 आहे, 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौडवाल यांना जाहीर झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 37 आहे, भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? आरती अंकलकरी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 38 पहा, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2024चा हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024चा हा पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा 2024चा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? हा पुरस्कार मित्रांनो जनार्दन वायदंडे यांना जाहीर झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 41 पहा, 2024चा छत्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? छत्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा शिवाजी साटम यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, 2024चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा आशा पारेख यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 43 आहे, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा ऋषभ शेट्टी यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे नित्य मेनन आणि मानसी पारेख यांना आहे. आता प्रश्न क्रमांक 45 पहा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार हा अट्टम पुरस्कार यांना चित्रपटाला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट
मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा वाळवी या चित्रपटाला मिळालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 47 आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ द मेलबर्न 2024मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा पुरस्कार मित्रांनो रसिका दुग्गल यांना पुरस्कार हा सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे. मध्य प्रदेश सरकारचा 2023चा लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? के.एस. चित्रा यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो हा 2024चा हा पुरस्कार आहे के.एस. चित्रा. आता प्रश्न क्रमांक 49 आहे. कोणाला विज्ञानरत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? विज्ञानरत्न पुरस्काराने गोविंदराजन पद्मनाभ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे. इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार हा कोणत्या विमानतळाला मिळालेला आहे? इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार हा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद यांना मिळालेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 51 आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा ऑप्शन क्रमांक सागर बगाडे यांना जाहीर झालेला आहे. कोल्हापूर जिल्हा संबंधित हा पुरस्कार देण्यात येत असतो. मी अजून देखील आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.